आपल्यासोबत रोहित दादांचे आईसाहेब आहेत, सुनंदाताई पवार. ताई, तिसरा दिवस आहे आज, तुमचाही चेहरा चिंताक्रांत दिसतोय. तर गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. पिकं नीट आली नाहीत, माती वाहून गेली. यावर्षी दुष्काळाचं चित्र आहे, अल निनोचा प्रभाव आहे आणि त्या काळामध्ये जी कर्जमाफी जाहीर झालेली आहे ती अटीतटीची कर्जमाफी मंजूर नाही आहे शेतकऱ्यांना. म्हणून आपण शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन रोहितदादा आज इथं उपोषणाला बसलेले आहेत. अन्नत्याग त्यांनी केलेला आहे. महाराष्ट्रभरातून सर्व शेतकऱ्यांनी त्याला पाठिंबा द्यावा आणि याच्यामध्ये उतरावं असं माझी स्वतःची सगळ्यांना विनंती राहील. या पद्धतीचं 3 दिवसापासून त्यांची तब्येत खालावत चालली आहे. आई आहे, तुम्ही काय भावना आहे? वाईट तर वाटतं, जीव तुटतो, पण शेवटी 10 वर्ष तो जनतेकडे दिलेला आहे त्याला. त्यामुळे मन कठोर करावं लागतं, त्याच्या पाठीशी कठोरपणे खंबीरपणे उभं राहावं लागतं, त्याला शक्ती द्यावी लागते. म्हणून आम्ही दोघे जण, त्याची पत्नी, त्याची मुलं, आम्ही त्याच्या पाठीशी आहोत हे सांगण्यासाठी आज मी खरं इथं आलेली आहे. दादा रोज बोलताना सांगायचे की मुलं आठवण काढतायत, आईची आठवण येते. काय नेमकं मुलं काय हट्ट मेसेज करतो ना, शिवांश आहे तो मेसेज करतो त्याला. शेवटी मी त्याला जरा समजून सांगितलं, शिवांश जरा मेसेज करू नको, डॅडीला थोडं डिस्टर्ब करू नको. पण शेवटी लेकरं आहेत ते. मुलंही म्हणत होती आम्ही आता घरी खाणार नाही. हो नाही, दुसऱ्या रोहित इकडे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळी रडत होती 2 दिवस मुलं. पण समजून सांगून थोडंसं आताशे त्यांना जरा जरा बघितलंय, त्यामुळे थोडी शांत राहतील आता. पण लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे, शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. रोहित दादांना बघितल्यावर पहिली भूमिका काय होती? एकतर खूप अभिमान वाटला. सुखवस्तू घरातला एक मुलगा, तसा तो उद्योजक आहे, नंतर तो आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे आणि गेले 10 ते 15 वर्ष समाजामध्ये काम करतोय तो. त्यामुळं जो डिसिजन त्यांनी घेतलेला आहे त्याचं मला कौतुक पण वाटतं, समाधान वाटतं. कारण येथून झालं तर लाखो शेतकऱ्यांचं भलं होणार आहे याच्यातून. आता याच्यामध्ये मुलं समोर आल्यावर काय मुलं काय आता मला माहिती नाही, मी गेले नव्हते तिथे. पण एकंदर ह्या सगळ्या आज अन्नत्याग आंदोलन संपेल अशी आशा आहे आपल्याला. बघूया आता मंत्री महोदय येतात, ते काय चर्चा होती मला माहिती. मुख्यमंत्री साहेबांना माझी एकच विनंती राहील की तुम्ही या लाखो शेतकऱ्यांचा एक वेगळा विचार करून दुष्काळाची परिस्थिती समजून घेऊन बिना शर्तीची कर्जमाफी द्यावी अशी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते. तर या होत्या सुनंदाताई पवार, त्यांच्या मातोश्री. त्यांनी सांगितले आता कुठल्याही परिस्थितीत ज्या पद्धतीने आता आंदोलन करतायत गेल्या 3 दिवसापासून, तर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्यांची मागणी मान्य करावी आणि जे काही शेतकऱ्यांची मागणी आहे ही शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळवून द्यावा असा त्यांचा विनंती आहे. कॅमेरामन नाविक अगदीसह सुनील जीवान, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.